पक्षात फेरबदलाच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे। संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि आमदारांना पाचारण करण्यात येणार आहे। या बैठकीत शिवसेनेच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मंत्री फेरबदलाचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। पक्षातील 5 कॅबिनेट मंत्र्यांपैकी सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉक्टर दीपक सावंत हे 4 मंत्री विधान परिषदेतील आहेत। गेल्या 2.5 वर्षातील कॅबिनेट मंत्र्यांच्या कामगिरीवर उद्धव ठाकरे फारसे समाधानी नाहीत। तसेच सत्ता असूनही कामं होत नाहीत। मतदारसंघात पुरेसा विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळवून देण्यास कॅबिनेट मंत्री कमी पडतात, याबद्दलही पक्षाच्या आमदारांमध्ये तीव्र रोष आहे। याच पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याच्या चर्चा आहेत ते पाहूया। उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री दीपक सावंत, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। शिवसेना नेतृत्व या मंत्र्यांवर का असमाधानी आहे तेही जाणून घेऊया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी झाली नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अपेक्षित निर्णय आणता आला नाही। आमदारांची विकास कामं होत नसल्याचीही तक्रार आहे। कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो ते पाहूया। सध्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना बढती मिळू शकते, तर सुनील प्रभू यांनाही मंत्रिपद, तसंच राजेश क्षीरसागर यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। या व्यतिरिक्त जयप्रकाश मुंदडा, विजय औटी, संदीपन भुमरे यांच्या नावांचीही मंत्रिपदासाठी चर्चा आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आज शिवसेनेच्या नेत्यांची, आमदारांची आणि मंत्र्यांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आलेली आहे। ही बैठक साधारणपणे कधीपर्यंत सुरू होणार आहे आणि या बैठकीत नेमकं काय घडू शकतं, काय चर्चा आहेत? हेमाली, मी सध्या मातोश्री कलानगर प्रवेशद्वारावर उभा आहे आणि शिवसेना मंत्री आणि आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेली आहे। पक्षातली ही अत्यंत अलीकडच्या काळातली अत्यंत महत्त्वाची बैठक मानली जाते। सध्या मातोश्री कलानगरच्या प्रवेशद्वारावर नेमकी काय चित्र आहेत किंवा काय परिस्थिती आहे हे आपण बघू शकाल। मंत्री, आमदार हळूहळू मातोश्रीवर दाखल होत आहेत या बैठकीसाठी। बैठकीतला अजेंडा स्पष्ट आहे। 2 मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। मंत्री पदांमध्ये फेरबदल आणि कर्जमाफीच्या आंदोलनाची पुढची दिशा, हे 2 विषय या आजच्या बैठकीत चर्चेला आहेत। आमदार आणि मंत्री आता हळूहळू मातोश्रीवर दाखल होऊ लागलेत आणि काही वेळातच ही बैठक सुरू होईल आणि आमदारांची जी भावना आहे की त्यांना मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाहीत, त्यांची कामं होत नाही, मंत्री तितक्या ताकदीनं मुख्यमंत्र्यांच्या दरबारी त्यांची कामं घेऊन किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत आहेत। जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही आहे, अशा त्यांच्या तक्रारी आहेत। हा वेळोवेळी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडल्या गेलेल्या आहेत। अधिवेशनापासून आजपर्यंतच्या काळात अनेक बैठका याच विषयावर मातोश्रीवर झालेल्या आहेत। याआधीही अनेक बैठका पार पडलेल्या आहेत, मात्र तोडगा निघत नव्हता किंवा प्रश्न सुटत नव्हता। अखेर उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला आहे। आठवडाभरात आमदारांनीही विविध पद्धतीनं लॉबिंग केलेलं आहे। थोडी कळ सोसा असं उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारांना सांगण्यात आलं होतं आणि त्याच दृष्टीने या बैठकीत चर्चा होईल। मंत्री आणि आमदार आमने सामने असतील आणि उद्धव ठाकरेंच्या पुढेच नेमका या सर्व पेचावर मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल। काही आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, काहींना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट पदी बढती मिळू शकते, तर काही कॅबिनेट मंत्री, विशेषतः विधान परिषदेतले 4 ज्येष्ठ आमदार जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्या पदावर टांगती तलवार आहे। बघावं लागेल की नेमका कोणाला डच्चू मिळतो, कोणाची वर्णी लागते, कोण कोण आपापला मुद्दा मांडण्यात यशस्वी ठरतं। कर्जमाफीच्या पुढच्या आंदोलनाची जी दिशा ही या आंदोलनात ठरू शकते। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।